नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मागील वर्षी बार रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, वारंवार रिपीट झालेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशी डॅश डॅश या राज्याची स्थापना देखील झालेली आहे. कोणत्या राज्याची स्थापना झालेली आहे तर गुजरात. ठीक आहे, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस एकच आहे. ठीक आहे, कधी स्थापना झालेली आहे तर 1 मे 1960ला. हा प्रश्न बार विचारला जातो परीक्षेमध्ये, वारंवार विचारला जातो. खूप सोपा प्रश्न पण खूप वेळा विचारला जातो. ठीक आहे, 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना झालेली आहे. 1 मे हा आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य दिन म्हणून साजरा देखील केला जातो. ठीक आहे, आता या ठिकाणी या दोन्ही राज्यांची स्थापना द्वैभाषिक मुंबई या राज्यापासून झालेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी तेलंगणा आहे बघा. तेलंगणाची स्थापना कधी झालेली आहे तर 2 जून 2014. ठीक आहे, 2 जून 2014मध्ये तेलंगणाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची स्थापना आणि मध्य प्रदेशची स्थापना एकच दिवशी झालेली आहे, 1 नोव्हेंबर 1956. ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1956ला झालेले आहे आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशची स्थापना. आता आंध्र प्रदेशवर एक प्रश्न विचारला तो महत्त्वाचा, भाषावार प्रांतरचनेनुसार तयार होणारे देशातील पहिले राज्य कोणते तर आंध्र प्रदेश उत्तर द्यायचं आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार तयार झालेलं हे भारतामधील पहिलं राज्य आहे. ठीक आहे, आंध्र प्रदेश. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय, महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशीच गुजरात राज्याची स्थापना देखील झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, सिद्धटेक हे या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर उत्तर आहे. अहिल्यानगर, पर्याय क्रमांक बी, अहिल्यानगरमध्ये आहे सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण. आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात 8 गणपतीची मंदिर आहेत. ठीक आहे, स्वयंभू यांना म्हटलं जातं म्हणून यांना अष्टविनायक असं नाव दिलेलं आहे, 8 आहेत म्हणून. ठीक आहे, तर ती सर्व आपल्याला पाठ असली पाहिजेत. याच्यावर प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी मोरगावला बघा मयुरेश्वर आहे, पुणे जिल्ह्यामध्ये मयुरेश्वर आहे मोरगाव या ठिकाणी. त्यानंतर आहे सिद्धटेक अहिल्यानगरमध्ये आहे. त्यानंतर बल्लाळेश्वर पाली रायगड या ठिकाणी आहे. त्यानंतर वरदविनायक महड रायगड या ठिकाणी आहे. त्यानंतर लेण्याद्री पुणे या ठिकाणी आहे. विघ्नेश्वर ओझर पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर महागणपती रांजणगाव पुणे या ठिकाणी आहे. याच्यावर एक प्रश्न विचारला तो, पुण्यामध्ये किती आहेत एकूण तर 5. सर्वाधिक अष्टविनायक क्षेत्र तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा, रायगडमध्ये 2 आहेत आणि 1 अहिल्यानगरमध्ये. अशा प्रकारे 8 गणपतीची मंदिरं जी अष्टविनायक म्हणून ओळखली जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, ड जीवनसत्व अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो. कोणता रोग होतो, पर्याय क्रमांक बी, मूळदूस. ठीक आहे, मूळदूस हा जो रोग आहे तो ड जीवनसत्व अभावी होतो. आता ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव देखील विचारलं जातं तर बघा, कॅल्सिफेरॉल असं ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, बेरीबेरी. हा जो आजार आहे तो ब जीवनसत्वामुळे याच्या अभावामुळे होतो, बी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, बेरीबेरी. ठीक आहे, आता ब विटामिन जे आहे ते बी, तर बघा याच्यामध्ये एकूण 8 विटामिन आहेत. ठीक आहे, बी या गटामध्ये एकूण 8 विटामिन्स आहेत ज्यांना बी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, बी कॉम्प्लेक्स गट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये 8 विटामिन आहेत. त्याच्यामध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 म्हणजेच 12 असे 8 गट उपगट आहेत. ठीक आहे, बी विटामिनचे, यांना बी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. बी विटामिनच्या अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो. त्यानंतर आहे बघा, स्कर्वी हा जो आहे तो सी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ठीक आहे, सी विटामिनच्या अभावामुळे होतो स्कर्वी. या जीवनसत्वाला शास्त्रीय नाव काय आहे तर अस्कॉर्बिक ॲसिड. त्यानंतर रातांधळेपणा मोस्ट रिपीटेड आहे बघा, हा जो आहे तो
अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, याला रेटिनॉल असं म्हटलं जातं, शास्त्रीय नाव. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे? कोणत्या? या ठिकाणी जोनास साल्क. ठीक आहे. जोनास साल्क याने पोलिओची लस शोधून काढलेली आहे. या ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन आहे बघा. एक प्रश्न विचारला जातो, सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. त्यानंतर प्रश्न विचारला जातो, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जेम्स चॅडविक याने 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, जेम्स चॅडविकने. त्यानंतर प्रश्न विचारला तो, रेबीजच्या लसीचा शोध कोणी लावला? तर लुई पाश्चर यांनी रेबीजवरील लसीचा शोध लावलेला आहे. पोलिओची लस साल्कने शोधलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, रोशा जातीचे गवत राज्यात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धुळे, नंदुरबार, जळगाव. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे असते? कोणाकडे? तर लोकसभेचे उपसभापती. पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे, लोकसभा सभापती. लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेच्या उपाध्यक्षांकडे राजीनामा सोपवतात. आता पंतप्रधान कोणाकडे सोपवतात असं विचारलं तर राष्ट्रपतींकडे. ठीक आहे, पंतप्रधान सोपवतात राष्ट्रपतीकडे. ठीक आहे, उपपंतप्रधान हे पद नाही आपल्याकडे. उपराष्ट्रपती कोणाकडे सोपवतात? तर राष्ट्रपतीकडे. पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे सोपवतात. आता हे लोकसभा उपसभापती कोणाकडे सोपवतील? तर सभापतीकडे. ठीक आहे, उपसभापती सभापतीकडे सोपवतील. त्यानंतर प्रश्न, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी. पर्याय क्रमांक सी. हा महत्त्वाचा खेळाडू आहे कारण याने भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं 2008च्या ऑलिम्पिकमध्ये. ठीक आहे, 2008ला झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा हा पहिला भारतीय खेळाडू आहे, अभिनव बिंद्रा. ठीक आहे. जन्म झालेला आहे बघा 1982 मध्ये, डेहराडून, उत्तराखंड. जर राज्याचा संबंध विचारला तर उत्तराखंड उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात सादर केला जातो? कोणत्या राज्यात केला जातो? तर तमिळनाडूमध्ये केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? कोणत्या कवीचे आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असं म्हटलं जातं, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, प्रल्हाद केशव अत्रे यांना काय म्हटलं जातं? तर आचार्य अत्रे. त्यानंतर पर्याय बी आहे बघा, राम गणेश गडकरी यांना काय म्हटलं जातं? गोविंदाग्रज. ठीक आहे. त्यानंतर आहेत बघा पर्याय क्रमांक सी, नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी असं म्हटलं जातं. ठीक आहे, कवी बी. बालकवी कोणाला म्हटलं जातं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. पर्याय क्रमांक ए. गोपाळकृष्ण गोखले हे बघा, यांच्यावर एक प्रश्न हमखास विचारला तो म्हणजे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? तर गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला हा नारा दिला होता. तसेच त्यांनी एक संस्था देखील स्थापन केली होती, कमेंट करून सांगायची आहे, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? प्रवरा या नदीवर आहे भंडारदरा हे धरण. ठीक आहे. याच धरणाला विल्सन बंधारा असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न जर विचारला विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर बघा प्रवरा. ठीक आहे. याचंच नाव भंडारदरा धरण आहे आणि विल्सन डॅम देखील आहे, विल्सन बंधारा देखील आहे. ठीक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, अहिल्यानगर. ठीक आहे. पूर्वीचं नाव काय आहे? तर अहमदनगर, आताचं नाव आहे अहिल्यानगर. या जिल्ह्यामध्ये हा बंधारा आहे. ठीक आहे. या बंधाऱ्याने बघा एक लेक तयार केलेला आहे, त्याला आर्थर लेक म्हटलं जातं. ठीक आहे. या धरणामुळे तयार झालेला एक लेक आहे, म्हणजे सरोवर आहे आर्थर नावाचं. ठीक आहे, भंडारदरा धरणामुळे. त्यानंतर रंधा धबधबा याच धरणामुळे तयार झालेला आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण मोस्ट रिपीटेड आहे प्रश्न पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी
नदीवर बांधलेलं धरण आहे जायकवाडी. ठीक आहे. धरणाच्या जलाशयाचं नाव पण विचारलं आहे नाथसागर आणि शेजारी उद्यान पण विचारलं आहे संत ज्ञानेश्वर उद्यान. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? कधी झालेला आहे? 3 जानेवारी 1831 मध्ये झालेला आहे साताऱ्यामध्ये नायगाव या ठिकाणी. ठीक आहे. नायगाव सातारा या ठिकाणी झालेला आहे जन्म सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी 1831 मध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर पुरंदर. पर्याय क्रमांक ए पुरंदरवर झाला होता. पुणे जिल्ह्यामध्ये असलेला हा किल्ला आहे पुरंदर. जुन्नर या ठिकाणी कोणता आहे तालुका आहे जुन्नर? तिथे शिवनेरी हा किल्ला आहे. हा देखील पुणे जिल्ह्यामधीलच किल्ला आहे शिवनेरी. ठीक आहे. जुन्नर तालुक्यात. तर शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. रायगड या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता आणि समाधी देखील रायगडावरच आहे छत्रपती संभाजी महाराजांची. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. हा प्रश्न विचारलेला आहे. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर राजगड. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न चौंडी किंवा चोंडी हे अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? जिल्ह्यात नाही तर तालुक्यात विचारलेलं आहे. या ठिकाणी जामखेड उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. जामखेड या तालुक्यामध्ये आहे. चौंडी हे अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान. तर त्यांचा जन्म कधी झालेला आहे? तर 31 मे 1725. ठीक आहे. 31 मे 1725 मध्ये अहिल्याबाई होळकरांचा जन्म चोंडी या गावात झालेला आहे जामखेड तालुक्यामध्ये. ठीक आहे. मित्रांनो अहिल्याबाई होळकरांनी 1780 मध्ये काशी विश्वनाथ या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. ठीक आहे. त्या माळवा प्रदेशाच्या शासक देखील राहिलेल्या आहेत. कोणत्या प्रदेशाचा असा जर प्रश्न विचारला तर माळवा. ठीक आहे. माळवा या प्रदेशाच्या शासक देखील राहिलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे तर मंगळवेढा या ठिकाणी आहे. मंगळवेढा कुठे आहे तर पंढरपूर या ठिकाणी आहे. पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे मला कमेंट करून सांगा. संत चोखामेळा यांची समाधी आहे मंगळवेढा या ठिकाणी. शेगाव येथे कोणाची समाधी आहे तर संत गजानन महाराज यांची आहे. मोजरी येथे कोणाची आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे. पैठण येथे संत एकनाथांची आहे. त्यानंतरचा प्रश्न एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. मित्रांनो एकलहरे खोराडी आणि खापरखेडा ही जी वीज केंद्रे आहेत ती परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेली आहे. ठीक आहे. एकलहरे, खोराडी, खापरखेडा. आता खोराडी आणि खापरखेडा ही जी औष्णिक विद्युत केंद्रे आहेत ती नागपूरमध्ये आहेत. ठीक आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे त्यामुळे पाठ करून ठेवायचा आहे. एकलहरे कुठे आहे? नाशिकमध्ये. बीड या ठिकाणी परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. चंद्रपूर थर्मल पॉवर सुपर काहीतरी असं नाव आहे त्याचं, ते औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर अशा प्रकारे आपण 16 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. आणि या 16 प्रश्नांव्यतिरिक्त आपण इतर प्रश्न देखील कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.